एक महत्त्वाची बातमी समोर येते। राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक होणार आहे आणि ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। याबाबत काँग्रेस आणि रासप पक्षाच्या नेत्यांमध्ये एकत्रित चर्चा सुरू आहे। रासप बारामती आणि राहुरी या ठिकाणी उमेदवार देण्यास इच्छुक आहे, मात्र चर्चेनंतर अंतिम निर्णय स्पष्ट केला जाणार आहे। राहुरी आणि बारामती या ठिकाणी पोटनिवडणूक पार पडते आणि या संदर्भातच काँग्रेस आणि रासप नेत्यांची चर्चा सुरू आहे। सुस्मिता बधाणे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। सुस्मिता, बैठक सुरू आहे, काय नेमक्या बैठकीत सुरू आहे? रासप आणि काँग्रेसमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते? नक्कीच आपण बघतोय दोन पोटनिवडणुका ह्या येत्या काळात राज्यामध्ये होणार आहे, ज्यामध्ये बारामती आणि राहुरीचा समावेश आहे। कर्डिले यांच्या पश्चात नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाते याबद्दल सुद्धा उत्सुकता आहे। सुनेत्रा पवार या बारामतीतनं पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहतील एकीकडनं। ह्या सगळ्या चित्र स्पष्ट असताना दुसरीकडे मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ नये याकरता विशेष प्रयत्न सुरू असल्याचं प्राथमिक चर्चेसाठी काँग्रेस आणि रासपचे महादेव जानकर हे एकत्रितपणे चर्चेसाठी गांधी भवन येथे भेटल्याचं पाहायला मिळतंय। या चर्चेमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही याकरता सर्व बाजूंनी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसच्या वतीनं रासप करता ही जागा सोडली जाण्याची शक्यता आहे, त्याकरता लागणारा आवश्यक तो पाठिंबा देण्यात येईल। पक्षाच्या वतीनं विविध स्तरावरती चर्चा देखील यासंबंधी केली जाणार आहे, परंतु या आतापर्यंत महाराष्ट्राचा राजकीय संस्कृती आणि इतिहास लक्षात घेता थेट पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणूक करता येणं शक्य आहे का? जसं होत नसेल तर ही संस्कृती कुठेतरी जाते का हे बघणं सुद्धा येत्या काळात महत्त्वाचं राहणार आहे। बरं सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर राहुरी बारामती निवडणूक बिनविरोध होणार का अशी चर्चा सध्या केली जाते। काँग्रेस आणि रासप नेत्यांची या संदर्भात चर्चा सुरू आहे।